आपलं नाव गणेश लाडोबा काळे. आजची तारीख 30/6/2026. आपण व्हायरोकिनची फवारणी केली. किती दिवस झाले सांगता येईल? 22 तारखेला. काय फरक वाटतो? फरक भरपूर चांगला आहे. भरपूर चांगला तरी सांगता येईल? हा फ्रेश झाडं चांगले क्लिअर व्हायला लागले. हां, झाडं क्लिअर झाली. बरं. आणि झाडामध्ये काही ग्रोथ ग्रोथ नाही व्हायला लागली. व्हायला लागली. झाडामध्ये ग्रोथ व्हायला लागली. बरं. कळी फुलं चांगली कळी लागली. कळी किती लागली पहिल्यापेक्षा काय वाटतं? कळी भरपूर कळी भरपूर आहे ना साहेब? तुम्ही दाखवू शकता. हे बघा, हे खराब झाड आहे. याची मिरची बघू शकता. याला लागलेली मिरची. आणि हे बघा, याच्यावरती निघणारे नवीन पानं बघा. आणि काळे पाटील, तुम्ही मला जसं व्हिडिओच्या अगोदर सांगितलं की तुम्ही औषध फवारून झाला आणि पाऊस झाला, आणि पाऊस झाल्याच्या नंतर लगेच पुन्हा तुम्ही औषध फवारलं, बरोबर? त्याच्या स्टिकर होतं का? नाही, स्टिकर घेतलेलं नव्हतं. तरीही तुम्हाला पाऊस झाल्याच्या नंतरलाही एवढे रिझल्ट आले. शेतकरी मित्रांनो, हे आमचे गणेश काळे मित्रच आहे. आणि मला असं वाटतं की हे आमचे 2-3 वर्षापासूनचे रेग्युलरचे शेतकरी म्हणता येईल. किंवा आम्ही मागच्या वर्षी तुमचा विश्वासही नव्हता आमच्यावरती. तुम्हाला असं भीती वाटत होती यांच्याकडे जाऊ का नको जाऊ. तरी मागच्या वर्षी त्यांचा प्लॉट चांगला राहिला आणि चांगल्यापैकी तुम्हाला मिरचीचे पैसे झाले. मी विचारत नाही तुम्हाला काय भाव भेटले, मला त्याची काही मतलब नाही, पण एक उत्पन्न तर चांगलं निघालं. आणि यावर्षी तुम्हाला व्हायरस आला तर तुम्ही पहिले आमच्याकडे आले का? तर मागच्या वर्षीचा तुम्हाला तो एक अनुभव होता. शेतकरी मित्रांनो, मी वारंवार एक गोष्ट सांगत आलोय की आम्ही खराब प्लॉटवरती जातो. मी कधीही चांगल्या प्लॉटवरती जात नाही आणि मला चांगल्या प्लॉटवाले कधीही बोलवत नाही. कारण चांगला प्लॉट काढायला गणेश भाऊंलाही माझी गरज पडत नाही, बरोबर? तुम्ही तुमच्या पद्धतीने चांगले प्लॉट काढू शकता आणि मी चांगल्या प्लॉटवर कधी व्हिडिओही बनवत नाही. होतं काय, मला खराब प्लॉटवरती शेतकरी बोलवतात आणि मी जातो. आणि आमचे गणेश भाऊ यांची मिरची खराब झालेली होती. मी तुम्हाला एक आवर्जून आज ह्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट नमूद करेन, ती म्हणजे अशी की मला स्वतःला त्यांनी सांगितलेला अनुभव त्यांचा की मिरची वरती स्प्रे करत असताना पाऊस झाला आणि लगेच पाऊस उघडला आणि त्यांनी राहिलेलं औषध पुन्हा फवारून दिलं ज्यावेळेस झाडं ओलेगच होते. आणि तरीही त्यांना 8 दिवस झाले चांगल्यापैकी रिझल्ट येतो. आज 30 तारीख म्हणजे 9 दिवस होत आहे, तरीही त्यांना चांगले रिझल्ट येत आहे. फक्त त्यांनी आज जे बोलवलं होतं ते व्हिडिओसाठी नाही, तर झाडांमध्ये मर यायला लागली. ते मर यायला लागली तर तेवढ्यासाठी त्यांनी मला बोलवलं होतं आणि मी तेवढ्यासाठी त्यांना आलो आणि त्यांना सांगितलं की या मरसाठी एवढे जर झाडं मरत असतील तर तुम्ही समिधा केमिकलचं अल्ट्रासिड सोडा, जेणेकरून ते झाडं थांबतील. आणि तुम्हाला ग्रोथमध्ये काय बदल वाटू लागेल? ग्रोथ झाली चांगल्यापैकी ग्रोथ झाली ना? ठीक आहे. तुम्ही ह्या औषधानं समाधानी आहे? हो, नक्की आहे ना? चालेल. शेतकरी मित्रांनो, या यांच्या प्लॉटवरती त्यांना व्हिडिओमध्ये बोलायला मला नाही माहिती, त्यांना तो एक विश्वास नाही की आपण व्हिडिओमध्ये बोलतोय. तो ज्याला आपण आत्मविश्वास म्हणू, ते थोडेसे घाबरत आहेत व्हिडिओमध्ये बोलायला. तर चालेल, ठीक आहे. मी त्यांचा जास्त वेळ घेणार नाही आणि मी व्हिडिओही मोठा करत नाही आहे कारण ते मुळात घाबरू लागले. धन्यवाद.